ट्रान्झिशन अँड इन अ ट्रान्झिशन एलिमेंट लेक्चर नंबर 3. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रेंड्स इन अ 3D सिरीज हा पॉईंट आपण पाहणार आहोत. यामध्ये ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे, ऑक्सिडेशन स्टेट आणि आयोनायझेशनल एन्थॅल्पी या 3 ते 4 ट्रेंड्स आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस इन अ 3D series. As we move from scandium to zinc in a 3D series, the atomic and ionic radius goes on decreases. First decreases up to the middle, then becomes constant, and at last it becomes increases at the end of the series. Second, new electrons enter a d orbital each time. The nuclear charge increases by unity, but shielding effect of the electron is not that effective. Hence, the net electrostatic attraction between the nuclear charge and the outermost electron increases and the ionic radius decreases. जसजसा ॲटॉमिक नंबर वाढत जातो तसतसं न्यूक्लिअर चार्ज हा 1ने वाढत जातो, त्याचबरोबर 1 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ॲड होतो. आणि जसजसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो तसतसं इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लिअर चार्ज अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हा वाढत जातो. त्यामुळं ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस गोज ऑन डिक्रीजेस. ऑक्सिडेशन स्टेट. स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत इन अ 3D सिरीजमध्ये आपल्याला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट पाहायला मिळतात. यामध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हा +2 आहे. फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक सर्व एलिमेंट +2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट हा +7 आहे, जो मॅंगनीज दाखवतो. मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट हा 0 आणि +1 आहे, जो 0 हा निकेल दाखवतो आणि +1 हा कॉपर दाखवतो. खाली आपण पॉईंट बघूया. वन ऑफ द नोटेबल फीचर ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट इज द ग्रेट व्हरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट इट मे शो इन इट्स कंपाऊंड्स. सर्वात महत्त्वाचं फीचर आहे ट्रान्झिशन एलिमेंटचं की हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला विविध कंपाऊंडमध्ये आपल्याला सापडतात. स्टॅबिलिटी ऑफ ए पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट इज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ एलिमेंट विथ विच द ट्रान्झिशन मेटेरियल फॉर्म द कंपाऊंड. या ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ही तो एलिमेंट म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट इतर कोणत्या एलिमेंटबरोबर कंपाऊंड तयार करतो यावरती अवलंबून आहे. पॉईंट नंबर 1 पाहूया. द एलिमेंट विथ विच द ग्रेटेस्ट नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट अकर इन ऑर नियर द मिडल ऑफ द सिरीज. आपण या ठिकाणी पाहिलं असता ग्रेट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिडेशन, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट हे आपल्याला मिडल एलिमेंटमध्ये पाहायला भेटतं. मॅंगनीज इज एक्झाम्पल फॉर दिस. मॅंगनीज फॉर एक्झाम्पल एक्झिबिट ऑल ऑक्सिडेशन स्टेट that is from +2 to +7. Second, elements in the beginning of the series exhibit fewer oxidation state. सुरुवातीचे जे काही एलिमेंट आहेत ते आपल्याला फ्युअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये सापडतात. स्कॅन्डियम, टिटेनियम, व्हॅनेडियम हे बिगिनिंगचे एलिमेंट आहेत, ते फ्युअर ऑक्सिडेशन स्टेट सापडतात. कारण यांच्यामध्ये ते हॅव नो दॅट इज यांच्यामध्ये स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळं दे लूज ऑर कॉन्ट्रीब्यूट फॉर द शेअरिंग व्हेरी लेस. At the end of the series, fewer oxidation state is also shown. These are due to too many electrons in d orbitals and few vacant d orbitals. d मध्ये vacant d orbital असल्यामुळं आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यामुळं पेअरिंग इलेक्ट्रॉनची झाली असल्या कारणामुळं शेवटचे काही एलिमेंट्स जे आहेत उदाहरणार्थ कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे ऑल्सो फ्युअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये सापडतात. So these are about the oxidation state of that is 3D series. Next, ionization enthalpies. What is meant by ionization enthalpy definition? Amount of energy required to remove the last valence shell electron from atom is called as that is ionization enthalpy. या ठिकाणी ionization enthalpy is inversely proportional to atomic size
or inversely proportional to, that is nuclear charge. Due to increasing nuclear charge from left to right, the ionizing enthalpy in a 3D series is goes on increases. कारण जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊया न्यूक्लियर चार्ज हा वाढत जातो, त्याचबरोबर आकार म्हणजेच साईज ऑफ द ॲटम इज ऑल्सो डिक्रीजेस along each series from left to right. Second, ionizing enthalpy gives some guidance about the concerning the relative stabilities of oxidation state. आयोनायझिंग एन्थॅल्पीच्या माहितीच्या आधारे आपण ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ऑफ ईच एलिमेंट आपण फाइंड आउट करू शकतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला गायडन्स भेटू शकतं. Although the first ionizing enthalpy in general increases, the magnitude of the increase in the second and third ionizing enthalpies for the successive elements in general is much higher. याचा अर्थ फर्स्ट आयोनायझिंग एन्थॅल्पी ही कमी असते, त्याच्यानंतर सेकंड जास्त आणि त्याच्यानंतर थर्ड जास्त. त्याचप्रमाणे सक्सेसिव्ह एलिमेंटमध्ये सुद्धा याचप्रमाणे फर्स्टपेक्षा सेकंड जास्त, सेकंडपेक्षा थर्ड जास्त या ठिकाणी आढळते. मोस्टली IE1 इज लेस दॅन IE2 and IE2 is less than, that is IE3 in each group. So these are about the ionization enthalpy trend in a 3D series. In the next lecture we just see about the remaining trends in a 3D series. Thank you.